नमस्कार, मी कोमल. आज आपण लसुणी मेथी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर मेथीची भाजी आपण नेहमी तर बनवतोच साध्या पद्धतीने, पण अशा पद्धतीनं एकदा लसुणी मेथीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तर सर्वांना नक्की आवडेल. तर त्यासाठी मी इथं मेथीची भाजी घेतलेली आहे. ती मेथीची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि पाणी पूर्ण आहे ते त्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण निथळून घेतलेलं आहे चाळणीमध्ये ठेवून. तर आता काय करायचं आहे, इथं मी एक कढई घेतलेली आहे. ती कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे मी. तर सुरुवातीला काय करायचं आहे, थोडंसं तेल टाकून आपल्याला मेथीची भाजी आहे ती फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये. म्हणजे अशा पद्धतीनं जर मेथीची भाजी लसुणी मेथी जर बनवली तर मेथीच्या भाजीचा जो कडवटपणा असतो तो सुद्धा या भाजीमध्ये येत नाही. तेल गरम होऊन द्यायचं आहे व्यवस्थित. तेल गरम झालेलं आहे, तर मी लसूण ठेचून घेतलेला आहे तो टाकून घेणार आहे सुरुवातीला. थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत लसूण परतून घ्यायचा आहे. तर हे बघा, रंग चेंज झालेला आहे लसणाचा. आता जी मेथीची भाजी धुवून घेतलेली होती तर भाजी टाकून घेतल्यानंतर ही मेथीची भाजी जी आहे ती तेलामध्ये आपल्याला अशीच परतून घ्यायची आहे 1-2-3 मिनिटासाठी, जोपर्यंत ती सॉफ्ट होत नाही पूर्ण. तर हे बघा, ज्यावेळेस भाजी कढईमध्ये टाकली त्यावेळेस भरपूर अशी दिसत होती, पण ती जशी जशी सॉफ्ट होतीये तसं भाजीसुद्धा अशी कमी दिसायला लागलेली आहे, बघू शकताय तुम्ही. तर 1-2-3 मिनटं मी अशीच तेलामध्ये मेथीची भाजी जी आहे ती परतून घेणार आहे. भाजीला टेस्ट सुद्धा खूप छान येते आणि मेथीची भाजी जी आहे ती कडवट असते थोडीशी, व ती कडवट सुद्धा लागत नाही. तर अशा पद्धतीने मेथीची भाजी ज्यावेळेस आपण लसुणी मेथी बनवतो त्यावेळेस अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. तर 2-3 मिनिटे झालेली आहेत, भाजी सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेली आहे. तर ही भाजी जी आहे ती तर मी मेथीची भाजी एका ताटामध्ये काढून घेते आणि याच्यामध्येच आपण लसुणी मेथी जी आहे ती बनवणार आहोत. त्यासाठी मी हीच कढई वापरणार आहे, खूप जास्त भांडी भरवत बसणार नाही. तर कढई तर गरमच आहे. आता थोडंसं तेल टाकून घेते मी. तेल गरम होऊन द्यायचं आहे व्यवस्थित. तेल गरम होते तोपर्यंत एक 2-3 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पीठ जे आहे ते मी चमच्याने व्यवस्थित कालवून घेणार आहे. अशा पद्धतीने हे बघा, गुठळ्या वगैरे नाही राहिल्या पाहिजे आहेत. तर तेल सुद्धा गरम झालेलं आहे. तर सुरुवातीला तेलामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. थोडंसं जिरं टाकणार आहे मी.
आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मी, टोमॅटो घेतलेला आहे आणि लसूण कट करून घेतलेला आहे भरपूर असा. लसूणी मेथी आहे म्हणजे लसूण तर भरपूर हवं. तर सुरुवातीला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून घेते मी आणि जो कट केलेला लसूण आहे, अगदी छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत मी चाकूने, तर ते सुद्धा मी कांद्यामध्ये टाकून घेते. हे बघा. आणि व्यवस्थित कांदा जो आहे तो गोल्डन रंग येईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. तर हे बघा, कांद्याचा रंग सुद्धा गोल्डन रंग असा झालेला आहे. तर आता याच्यामध्ये कट केलेला जो टोमॅटो आहे तो टाकून घेणार आहे मी. टोमॅटो टाकून घेऊया आता आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे सॉफ्ट होईपर्यंत. अर्धा टोमॅटो घेतला होता मी बारीक कट करून. तर छोटी मुलं वगैरे स्कूलला जाताना आपण जर समजा मेथीची भाजी दिली तर सहसा त्यांना ती आवडत नाही. तर अशा पद्धतीने एकदा लसूणी मेथीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मुलांना खायला द्या, तर त्यांना सुद्धा ती नक्की आवडेल. मग तुम्ही टिफिनला वगैरे जरी दिली अशा पद्धतीची भाजी बनवून तरी ते आवडीने खातील. तर हे बघा, टोमॅटो सुद्धा सॉफ्ट झालेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया. थोडीशी हळद टाकते मी, धनेपूड, आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते टाकणार आहे मी. तर सुके मसाले टाकल्यानंतर खूप छान असा वास सुटलेला आहे मसाल्यांचा वगैरे. तर रंग सुद्धा बघू शकताय किती छान दिसतोय ते. तर व्यवस्थित हे सगळे मसाले जे आपण टाकले होते ते सुरुवातीला असेच परतून घ्यायचे आहेत. अगदी थोडंसं मी याच्यामध्ये खोबरं आणि लसूण जे असतं त्याचं कूट बनवलेलं आहे ते टाकणार आहे. खूप जास्त नाही टाकणार, 1 चमचाभर टाकते आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नाही टाकायचं असेल खोबऱ्याचं कूट तर नाही टाकलं तरी चालेल, कारण ऑलरेडी आपण भाजीमध्ये कांदा टोमॅटो वगैरे आणि बाकीचे मसाले सुद्धा टाकलेले आहेत. त्यामुळं खोबऱ्याचं कूट जरी नाही टाकलं तरी चालेल, पण मी थोडंसं टाकलेलं आहे. तर हे व्यवस्थित मी परतून घेतलेलं आहे. आणि आता जे बेसन पीठ मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं ते आता याच्यात ओतून घेणार आहे. परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करते. तर व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे मी. आता जी भाजी घेतली होती आपण तेलामध्ये फ्राय करून ती सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. भाजी टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित सुरुवातीला मसाल्यांसोबत अशीच मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा, तर मेथीची भाजी जी आहे ती मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे.
गॅस थोडासा मोठा करते आणि ज्या वाटीमध्ये बेसन पीठ मिक्स करून घेतलं होतं त्याच्यातच मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. ते पाणी मी सुरुवातीला टाकून घेणार आहे भाजीमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. खूप जास्त पाणी नाही टाकायचं. आपण बेसन पीठ वगैरे टाकलेलं आहे आणि भाजी तर आपण तेलामध्ये फ्राय करून घेतली होती, त्यामुळे खूप जास्त टाइम नाही लागत शिजण्यासाठी. थोडंसं पाणी टाकून घेते मी आता. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. तर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता लास्टमध्ये शेंगदाण्याचं कूट ते टाकून घेते मी. शेंगदाणे भाजून बारीक करून घेतलेले आहेत कूट. तर व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. रंग बघू शकताय तुम्ही किती सुरेख दिसतोय ते. तर भाजी जितकी छान दिसते तितकी खाण्यासाठी सुद्धा छान लागते ही लसुणी मेथी. तर नेहमी आपण साध्या पद्धतीची जी मेथीची भाजी बनवतो ती खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने एकदा लसुणी मेथी नक्की ट्राय करून बघा. चपातीसोबत भाकरीसोबत सुद्धा छान लागते ही भाजी अशा पद्धतीची. तर हे बघा किती छान दिसते भाजी. ते खूप जास्त कोरडी करायची नाही भाजी ही. थोडंसं पाणी सुद्धा ह्याच्यामध्ये हवं, त्यामुळं खाताना सुद्धा छान लागते भाजी. कोरडी नाही जास्त बनवायची आपल्याला. तर झाकण ठेवून मी 3-4 मिनिटासाठी ही भाजी जी आहे ती शिजवून घेणार आहे. तर झाकण ठेवून घेते मी आणि 3 ते 4 मिनिटांसाठी भाजी जी आहे ती शिजवून घेणार आहे. खूप जास्त टाइम नाही लागत कारण की आपण फ्राय करून घेतली होती भाजी सुरुवातीला. तर 3 ते 4 मिनिटं मी भाजी जी आहे ती शिजवून घेतलेली आहे. रंग बघू शकता किती छान दिसतोय ते. तर परत एकदा मी भाजी जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि गॅस बंद करून घेते. तर हे बघा तयार आहे आपली लसुणी मेथी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा मेथीची ही रेसिपी जी आहे ती नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला मी ज्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओज अपलोड करते त्या पाहता येतील. तर बघू शकताय तुम्ही किती छान दिसते ही लसुणी मेथी. अगदी रेस्टॉरंट स्टाईल आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने लसुणी मेथी नक्की ट्राय करून बघा.